जोगेश्वरी केव्जला. तर इथं पावसाचं वातावरण झालं, तुम्ही पाहू शकता. सुंदर असं वातावरण झालं, ढग आले. तुमच्या इथं पण वातावरण कसं आहे हे कमेंट करून सांगा. चला तर पाहू जोगेश्वरी केव. तर आम्ही गेटवर पोचल्यानंतर आम्हाला हे सूचना फलक का तिथली माहितीचा फलक होता ते आम्ही बघितला आणि त्यानंतर आम्ही पुढे निघालो. पुढे निघाल्यानंतर आम्हाला गेटवर खूप सारे लोक होते. आम्ही आतमध्ये गेल्यानंतर थोडंसं पाणी भरलेलं. कशा प्रकारे एका दगडाला फोडून ही केव बनवली असेल, तुम्ही पाहू शकता ही केव कशी आहे. आणि त्यानंतरच आम्ही पुढे गेल्यानंतर आम्हाला जोगेश्वरी देवीचं मंदिर आम्ही पाहिलं. आम्ही इथे येऊन देवीचं दर्शन घेतलं. हे जोगेश्वरी देवीचं मंदिर आहे. त्यानंतरच आम्ही पाहिलं की तिथली वास्तू कशी आहे, तिथल्या जागा कशा आहेत. आम्ही तिथल्या स्तंभ किंवा कशा प्रकारे ते स्तंभांना तयार केलं असेल ते बघितलं. ही जागा जोगेश्वरी, आम्ही आता जोगेश्वरी मातेचं दर्शन केलं. त्यानंतर आम्ही या साईडला आलो. इथं खूप सुंदर अशी जागा वाटते. हे जर इतिहास पाहायला गेलं तर आपण म्हणू शकतो की 550 वर्षीय इसवी सन 550 वर्ष पूर्वीचा ह्याचा इतिहास असे इतिहासकार म्हणतात. आणि ही जागा म्हणजे हे पूर्ण जे आहे ते दगडाला कोरून किंवा त्याला एकदम नक्षी देऊन असं बनवण्यात आलेलं आहे. पुढे गेल्यानंतरच आम्हाला ही जागा दिसते. इथून आम्ही जरा भीती पण वाटते का, कारण की इथं पाणी साठलेलं आणि इथून जायला जागा कमी होती. पुढे गेल्यानंतर आम्हाला गणपती देव मंदिर भेटलं. तिथं आम्ही दर्शन घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न केला. तिथं गेल्यानंतर आम्हाला कळालं ती जागा वेगळी आहे, ती जागा बरोबर नाही आहे. आम्ही पुन्हा थोडंसं पाठी येऊन मग शंकराच्या मंदिराच्या इथे गेलो. शंकर भगवानच्या मंदिराच्या इथे गेल्यानंतर तिथं खूप सुंदर असे स्तंभ उभा केलेले आणि तिथं पण काहीतरी कार्व करून ठेवलेलं, पण ते आम्हाला बघता नाही आलं का, कारण की तिथं पाणी भरलं होतं. मग आम्ही शंकर देवाचे दर्शन घेतले. त्यानंतर आम्हाला दुसऱ्या जागेवरून जाऊन हनुमानाचे दर्शन घेतले. तिथेच हनुमानाची खूप आतमध्ये कोपऱ्या साईडला ते मंदिर होतं. तिथे जाऊन त्यांचं दर्शन घेऊन तिथे त्या कसं व्यक्तींनी कोरून किंवा दगडांना कापून त्या जागा पायवाट बनवल्या असतील. आणि तिथे शेवाळ वगैरे पण होते. जाताय तर जपून जावा पावसाळ्याच्या वेळेत. आता आपण आलोय जोगेश्वरी केवच्या बाहेर आणि आपण सगळ्यात पहिलं आपण पाहिलं जोगेश्वरी मातेचं मंदिर. त्यानंतर आपण लगेच आपण पाहिलं होतं गणपतीचं केवमधलं मंदिर. कोरीव म्हणजे असं होतं ते मंदिर होतं. व आपण नंतरला पाहिलं जी शंकराची जी पिंड होती ती आपण पाहिली. त्यानंतर आपण पाहिलं की हनुमानाचं मंदिर होतं आणि काही लेण्या होत्या. त्या जरा आम्हाला पाहता नाही आल्या. त्या लेण्या खूप सुंदर अशा लेण्या होत्या. त्या जरा पावसाच्या कारणामुळे किंवा पावसामुळे आम्हाला पाहता नाही आल्या.
त्याची फोटो आम्ही काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला नक्कीच त्या व्हिडिओमध्ये दाखवू आणि कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा.